मुंबईतील MRA पोलीस हद्दीत गोळीबार झालाय। सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या आवारात अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आलाय। पोलिसांकडून या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीचा शोध सध्या सुरू आहे। अंगडिया व्यापारी दागिने घेऊन जात असताना हा गोळीबार झालाय। गोळीबारात व्यापारी जखमी झालाय तर सैफी रुग्णालयात त्या व्यापाऱ्यावरती सध्या उपचार सुरू आहे। चोरीच्या उद्देशानं गोळीबार झाल्याचा अंदाज यावेळी वर्तवण्यात। काल रात्री 10:30च्या दरम्यान मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये PD मेलो या मार्गावर अज्ञातांकडून गोळीबाराची घटना घडली। मी सध्या त्याच घटनास्थळी आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांकडून काल पंचनामा सुद्धा या संपूर्ण प्रकरणात करण्यात आला। अंगडिया व्यापाऱ्यावर हा गोळीबार झालेला आहे। यामध्ये मौल्यवान वस्तूची बॅग सुद्धा या चोरट्यांकडून पळवण्यात आलेली आहे असल्याची माहिती जी आहे ती मिळते। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या अगदी लगत असलेल्या या ठिकाणी हा गोळीबार झाला। दुचाकीवरून तिघांनी या व्यापाऱ्यावर गोळीबार केला, अंगडिया व्यापाऱ्यावर गोळीबार केला आणि तो व्यापारी जागेवरच कोसळल्याची माहिती सुद्धा मिळते। मात्र या अंगडिया व्यापाऱ्याच्या मागून दुचाकीहून त्याचे साथीदार सुद्धा येत होते। त्यांनी या तिन्ही आरोपीला दुचाकीहून पळताना पाहिलं आणि पोलिसांना त्याची पुढची दिशा जी आहे ती सुद्धा सांगितली। आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर पोलिसांचा असा प्राथमिक अंदाज आहे की या अंगडिया व्यापाऱ्यावर एकटा पाहून या चोरांनी त्या उद्देशाने हा हल्ला केलेला आहे। या ठिकाणी जी शेल आहे बुलेटची ती या ठिकाणी पडली होती। दुसरा गोल जो आहे तो या ठिकाणी आहे आणि तिसरा गोल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। 3 गोल जे आहेत ते केलेले आहे। इथे सुद्धा पुंगळी असं लिहिण्यात आलेलं आहे आणि अंधार असल्यामुळे या ठिकाणी जो आहे तो गोळीबार करण्यात आला। अंधाराच्या वेळेस 10:30ची घटना होती। संपूर्ण काळोख या परिसरामध्ये होता आणि त्याच वेळेस ही घटना जी आहे ती घडली। आता या सगळ्या संदर्भातला तपास जो आहे तो पोलिसांमार्फत सुरू असला आहे आणि लवकरच आरोपीचा तपास जो आहे तो CCTVच्या माध्यमातून करण्यात असल्याची माहिती समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र जी बॅग पळवली किंवा जी मौल्यवान वस्तू होती ती नेमकी काय ते अजून कळलं नाही। या सगळ्याचा तपास हा सखोल सध्या पोलीस करताना आणि गुन्हा शाखा करताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत कराड, मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज मुंबई।